बघा, दोन संख्यांपैकी पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा 4ने लहान आहे. जर पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर 3/5 असेल तर त्या संख्या कोणत्या? सर मित्रांनो, त्या संख्यांची नावं इथं मांडा. जसं की पहिली संख्या, ओके, आणि ही दुसरी संख्या. लक्ष द्या, पहिल्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर 3/5. हे गुणोत्तर इथं असं दर्शवा. प्रत्यक्षात संख्या काढण्यासाठी चलपद x वापरा, म्हणजे या संख्यांची परस्परांशी असलेली गुणोत्तर 3x आणि 5x. ओके, आता गणितातलं पहिलं वाक्य, पहिली संख्या ही दुसऱ्या संख्येपेक्षा 4ने लहान. हे समीकरण स्वरूप किंवा गुणोत्तर स्वरूप दाखवायचं कसं? ही पहिली संख्या या दुसऱ्या संख्येपेक्षा 4ने लहान. हे गुणोत्तर स्वरूप दाखवायचं कसं? तर हे गुणोत्तर पहिल्या संख्येचं असं आणि या गुणोत्तरासमोर वजा 4. ही पहिली संख्या या दुसऱ्या संख्येपेक्षा 4ने लहान, म्हणून या दुसऱ्या संख्येचं गुणोत्तर 5x वजा 4. ओके, लक्ष द्या. आता हे गुणोत्तर इथं भागिला स्वरूपात 3x बराबर 5x वजा 4. हे वजा 4 इकडे येताना अधिक 4 असे मांडावे लागतात आणि 5x कडे जाताना हे 3x वजा स्वरूपात मांडावे लागतात. आता ही वजाबाकी 2x 4 कडे जाताना हे 2 भागिला आणि हा भाग जातो 2. उत्तर आलं 2. आल्या x ची किंमत ह्या गुणोत्तरात मांडा. जसं की 3 गुणिला 2 बराबर 6. ही पहिली संख्या. 5x मध्ये आल्या x ची किंमत टाका. 5 गुणिला 2, अर्थात हा गुणाकार 10. ही दुसरी संख्या. त्या संख्या कोणत्या मित्रांनो? 6 आणि 10 ह्या त्या संख्या आहेत. पडताळा. पहिली संख्या अर्थात 6 ही दुसऱ्या संख्येपेक्षा अर्थात 10 पेक्षा 4ने लहान. ओके, त्या दोन संख्या कोणत्या? 6 आणि 10. उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे.